तर दुसरीकडे राज्याच्या तिजोरीतील खडखडाटामुळे शासकीय कंत्राटदारांची सुमारे 77,000 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप प्रलंबित आहे। वर्षभरात केवळ 10% रक्कम अदा झाल्याचा आरोप राज्य शासकीय अभियंता आणि कंत्राटदार महासंघाने केलाय। काही विभागांना दिलेले धनादेश ट्रेझरीकडे निधी नसल्याने वटले नसल्याचंही सांगण्यात आलंय। नवीन कामांना मंजुरी नसून सुरू कामं निधी अभावी रखडली आहेत। तर या पार्श्वभूमीवर 9 मार्च रोजी बैठकीत आयोजित करण्यात आली आहे। शासन जे चेक किंवा जी ऑर्डर काढतं ही ऑर्डरला जर 3-3, 4-4 महिने पासिंगसाठी आलं ते अत्यंत चुकीचं आहे। याचा अर्थ राज्य शासनाकडे पैसाच नाही आहे आणि पैसा नाही त्यानंतर नवीन कामं जी विकासाची आहेत ती गेल्या 12-13 महिन्यात राज्य शासनाने विकासाची कामं अजूनही मंजुरी केलेली नाहीत। ही मंजूर न केल्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार 1.5 लाख, त्यानंतर मजूर सहकारी संस्था, ओपन कंत्राटदार 1 लाख अशा जवळपास 3.5 ते 4 लाख कंत्राटदारावर उपजीविकेचे साधन जे कंत्राटदार हा व्यवसाय आहे हा अत्यंत धोक्यात आलाय।